मानसी जोगळेकर. आपल्या आजच्या या ब्राह्मण सेवा संघ बोरिवलीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करते. आज आपण श्री उमेशजी दामले यांच्याबरोबर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पर्यटनाविषयी गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी त्यांची मी थोडीशी ओळख करून देते. नमस्कार श्री उमेशजी. नमस्कार. यांची बेसिल लीफ हॉलिडेज ही एक प्रतिष्ठित डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी गेल्या 35 वर्षाहून अधिक वर्ष कार्यरत आहे. उत्तम सेवा आणि दर्जेदार अनुभव हे त्याची खात्री पटवून देतात. बेसिल लीफ हॉलिडेज बजेट टूरपासून ते लक्झरी हॉलिडेपर्यंत जगभरात सर्व्हिस देतात. हे लो इम्पॅक्ट टुरिझम किंवा इको टुरिझममध्ये विशेष भर देतात. तसेच नेचर ट्रेल्स किंवा जंगल सफारी अगदी कमी वेळात पण चांगला अनुभव मिळावा यासाठी हे खूप छान प्लॅन करून देतात. तसेच हनीमून पॅकेजेस, ॲडव्हेंचर टूर्स, वाईल्ड लाईफ टूर्स आणि बरेच काही प्लॅन करून देतात. इनबाउंड टूर्स टू इंडिया यावर त्यांचा विशेष भर असतो. सर, यावर काय सांगाल तुम्ही? नमस्कार. पुन्हा एकदा ब्राह्मण सेवा संघाचं आभार की त्यांनी मला या पॉडकास्टमध्ये निमंत्रित केलं. आता तुम्ही जसं म्हटलात की इनबाउंड टुरिझम हा माझं स्पेशालिटी आहे. तर इनबाउंड टूर म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल आपण दोन प्रकार असतात, इनबाउंड टुरिझम आणि आउटबाउंड टुरिझम. जेव्हा पॅसेंजर्स भारतामध्ये ट्रॅव्हल करतात दॅट इज कॉल्ड इनबाउंड टुरिझम. त्याच्यामध्ये फॉरेनर्स असतात, इंडियन्स असतात, NRI असतात, जे तिथे मायग्रेट झालेली लोक आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्ये आत्ता माझ्याबरोबर जे ट्रॅव्हल करतात ते 25-25, 30-30 वर्ष तिकडे राहिलेली लोक आहेत. त्यांच्या मुलांना इथलं संस्कृती म्हणा किंवा टुरिझम याच्याबद्दल काही माहीत नाही, डेस्टिनेशनबद्दल, भारताबद्दलच माहीत नाही. मग तशी लोक इथे येतात, त्यांच्या मुलांना घेऊन येतात आणि मग ते फिरतात. त्याला इनबाउंड टुरिझम म्हणतो. आम्ही त्याच्यात स्पेशलायझेशन करतो की डोमेस्टिक पॅसेंजरना हँडल करणं आणि इनबाउंड पॅसेंजरना हँडल करणं याच्यामध्ये फरक असतो की त्यांचे सर्व्हिसेस कुठल्या असतात किंवा त्यांना हॉटेल्स कसे द्यायला लागतात. त्याच्यात थोडं स्पेशलायझेशन किंवा फाईन ट्युनिंग लागतं. सो वी स्पेशलाइज इन दॅट. इकडच्या मुलांना इकडच्या संस्कृतीची माहिती होते हे खूपच छान, म्हणजे त्यांच्यासाठी संधी आहे. सर, इको टुरिझम आणि लो इम्पॅक्ट टुरिझम म्हणजे काय आहे? लो इम्पॅक्ट टुरिझम किंवा इको टुरिझम म्हणजे आपण कुठेही बाहेर गेलो तरी मुंबईत सुद्धा फिरताना आपण तहान लागली की पाण्याची बाटली घेतो, पण आम्ही आमच्या पॅसेंजर्सना नेहमी अशी पाण्याची एक बाटली देतो आणि ती आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही कुठेही हॉटेलमधनं निघताना भरून घ्या, 1 लिटर पाणी आहे. आणि आजकाल नवीन गव्हर्नमेंट आल्यापासून प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय असते. पाणी भरून घ्या, पाणी संपलं तर पाणी भरून घ्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या शक्यतो वापरू नका. कारण लो इम्पॅक्ट टुरिझम म्हणजे काय तर आम्ही करोनाच्या आधी रायगडावर एक अभियान केलं होतं. तिथे रायगडावर प्रत्येकजण जाणारा पाण्याची बाटली घेतो, रॅपर्स घेतो आणि इथं स्वतः फेकून देतो. आम्ही तिथे गेलो होतो आणि साधारण 7 बॅग प्लॅस्टिकच्या बाटल्या, रॅपर्स हे सगळं आम्ही एकत्र करून खाली घेऊन आलो होतो. हा रायगड झाला. पण हेच जर तुम्ही मनाली किंवा हिमालयात गेलात तर तिथे तुम्हाला हे जमा करता येत नाही, कारण लोक किती लांब फेकू शकतो अशी प्रॅक्टिस असते, कॉम्पिटिशन असते आणि बाटली लांब फेकली जाते आणि ती खाली दरीत जाते आणि ती कधीही जमा करता येत नाही. तर आम्ही नेहमी सांगतो की रॅपर्ससुद्धा तुम्ही जमिनीवर टाकता, ते जरी कचऱ्याच्या डब्यात पडले असले तरी ते उडून जातात. तो शक्यतो असे पदार्थ घेऊ नका की जे रॅपर्स असतील. पाण्याच्या बाटल्या कमी वापरा, पाणी वापरा, फेकून देऊ नका. सो दॅट इज समथिंग काइंड ऑफ लो इम्पॅक्ट टुरिझम किंवा इको टुरिझम. खूपच तुम्ही नेचरच्या दृष्टीने खूपच चांगली सजेशन लोकांना हे करता. भारतात 40 ते 50 वर्षावरील लोकांच्या प्रवासाच्या सवयी आणि पसंतीमध्ये गेल्या काही वर्षात कसे बदल झाले आहेत आणि कोणत्या प्रकारच्या टूर्सकडे लोकांचा अधिक कल आहे? मगाशी जसं मी म्हटलं की पॅसेंजर्स इनबाउंड आम्ही हँडल करतो. म्हणजे आत्तापर्यंत आमची कंपनी सुरू होऊन 2009 साली आम्ही कंपनी सुरू केली आणि तेव्हापासून साधारण 47,000 पॅसेंजर्स आमच्याबरोबर ट्रॅव्हल झालेले आहेत. म्हणजे त्याच्यातले मेनली इनबाउंड आहेत, आउटबाउंड पण आहेत, पण मेनली इनबाउंड टुरिस्ट आहेत. की नेहमी मी सांगतो की तुमचे कोणीतरी मित्र येणार असतो किंवा तुमचेच रिलेटिव्ह भारतात येणारे असतात, तर त्यांना रेफरन्स देऊन ते माझा ॲक्च्युअल क्लायंट आहे. तुम्ही तर आत्ता जे विचारलं की
लोकांची मानसिकता काय बदलली आहे तर भारतामध्ये ज्या इंडस्ट्रीज म्हणजे 10 टॉप इंडस्ट्रीज जर म्हटल्या तर त्यातल्या 2 इंडस्ट्रीज टॉपमध्ये, एक ॲग्रिकल्चर आणि दुसरी टुरिझम, ही सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारी संस्था आहे. तर त्याच्यामध्ये एखादा संस्था जी असते ती टुरिझमसाठी कुठले प्रकारचे जॉब्स क्रिएट करतं ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याला अलाइड सर्व्हिसेस कुठल्या असतात. म्हणजे एखादं तुम्ही अगदी माथेरानला जरी गेलात तरी तिथे गेल्यानंतर कणीस विकणारा हा सुद्धा टुरिझमला असोसिएटेड असतो. म्हणजे कणीस विकणारा म्हणा किंवा कानातले गळ्यातले विकणारा, तिथे साधा बुट्टी काय म्हणतात ते बुड्डी के बाल विकणारा सुद्धा हा टुरिझम इंडस्ट्रीचाच, कारण तो त्याच्या जीवावर त्याचा उदरनिर्वाह करत असतो. म्हणून ॲग्रिकल्चर नंतर टुरिझम ही सेकंड इंडस्ट्री आहे जी मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट तयार करते. आणि आमची कंपनी ही मी नेहमी सांगतो की वी अर्न डॉलर्स फॉर इंडिया, कारण भारतामध्ये येतात तेव्हा ते डॉलर्समध्ये पे करतात. सो वी गेट डॉलर्स इन इट. सेकंडली तुम्ही जसं विचारलं की एखाद्या मेंटॅलिटी कशी चेंज झालेली आहे, तर एक 20-25 वर्षापूर्वी अजूनही मिळतात, पण 20-25 वर्षापूर्वी एक मेंटॅलिटी होती की मला LTA मिळतं, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स मिळतं. तर तो लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स 25,000 असेल तर मी 25,000च वापरायचो आणि त्यातल्या वरती काही खर्च करायचो नाही, कारण तेव्हा एक टुरिझम हा एक लीजरमध्ये नव्हतं, फक्त आपल्याला पैसे मिळत आहेत किंवा आपल्याला अलाउन्स मिळतं म्हणून वापरायचं होतं, कारण तो वेस्ट जायचा म्हणून. आणि आता कसं झालं आहे की जरी 25,000 रुपये मिळत असले तरी त्याच्यामध्ये आपण 10,000 रुपये टाकून लक्झरी जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पूर्वीच्या काळी जर आपण 3 स्टारमध्ये हॉटेलमध्ये राहत असो तर वी हॅव ॲटोमॅटिकली अपग्रेडेड आवरसेल्फ टू 4 स्टार, कारण प्रत्येकाचं राहणीमान उंचावलेलं आहे, प्रत्येकाच्या सोर्स ऑफ इन्कम जरी तेवढेच असले तरी इन्कम वाढलेलं आहे. सो ते प्रिफर हॅविंग बेटर लाईफ और बेटर टुरिझम. तर हा एक इम्पॅक्ट आता चांगलाच वाढलेला आहे. म्हणजे लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे. सोयीच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही कोणती ठिकाणं सजेस्ट कराल? सोयीच्या दृष्टीने म्हणाल तर एखादा आपण कधी ट्रॅव्हल करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे, आणि आपण कशासाठी ट्रॅव्हल करतोय ही दुसरी गोष्ट. कधी ट्रॅव्हल करतोय म्हणजे आता तुम्ही जर राजस्थानमध्ये आता समरमध्ये गेलात तर त्याचा काही उपयोग नाही, कारण तिथे टेम्परेचर 45 to 47 असतं, म्हणजे मुंबईकरांना फारच वाईट, म्हणजे त्याला पॉसिबल नाही आहे. आणि तेच नॉर्थमध्ये गेलं तर थंड असतं. सो नॉर्मली समरमध्ये नॉर्थमध्ये किंवा हिल स्टेशनला जाण्याचा कल असतो, आणि विंटर्समध्ये राजस्थान म्हणा, गुजरात म्हणा किंवा दक्षिण भारतामध्ये हा प्रवास करण्याचा कल असतो. सो तशा दृष्टीने ही चांगली डेस्टिनेशन्स आहेत. आपल्या प्रेक्षकांनी टूरचे प्लॅनिंग कसे करावे की जेणेकरून हॉटेल ट्रॅव्हलिंग याकरता त्यांना काय टिप्स द्याल की जेणेकरून टूर त्यांच्या बजेटमध्ये करता येईल? अच्छा, टूर बजेटमध्ये करायसाठी म्हणजे टूरचे 2 मुख्य भाग असतात. एक तर ट्रॅव्हलिंग म्हणजे लँड अरेंजमेंट, दुसरं हॉटेल. ह्या 2 पार्ट, म्हणजे लँड अरेंजमेंटमध्ये सुद्धा फ्लाईट आणि ट्रेन येतं किंवा ट्रान्सपोर्ट येतं, आणि हॉटेल. ह्या 2 पार्टचं कॉम्बिनेशन केलं की तुमचं पॅकेज येतं. लँड पॅकेज जी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग होतं किंवा ट्रेन आहे, फ्लाईट आहे, याच्यामध्ये तुम्ही फार काही करू शकत नाही, कारण जे ऑनलाईन रेट दिसतात त्याच्यातच तुम्हाला ते बुकिंग करावं लागतं. ट्रान्सपोर्टसुद्धा अगदी तुम्ही 4 लोक असाल तर लक्झरी हवी असेल तर इनोवा घेऊ शकता, किंवा त्याला थोडं बजेट करायचं असेल तर आपण डिझायर किंवा इटिऑस असं घेऊन करू शकतो. हॉटेल्समध्ये काय होतं की तुम्हाला म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हटलं की बजेट टूरपासून लक्झरी टूर्सपर्यंत आम्ही सगळ्या टूर करतो. तर बजेट टूर्स म्हणजे 3 स्टारपेक्षा कमी हॉटेल्स आम्ही शक्यतो सजेस्ट करत नाही, कारण तिथे गेल्यानंतर सर्व्हिसचा इश्यू होतो, आणि नंतर मग त्या सर्व्हिसचा प्रॉब्लेम झाल्यानंतर त्या हॉटेलवाल्याशी भांडून दुसरीकडे कुठेतरी हॉटेल चेंज करून घेणं, ह्याच्यापेक्षा एक बजेट घ्या हॉटेल, पण चांगलं डिसेंट हॉटेल घ्या. रिव्ह्यूज बघा त्याचे, की गुगलवर रिव्ह्यू असतात किंवा त्यांचे बऱ्याच ऑनलाईन पोर्टल्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला हॉटेल्सचे रिव्ह्यू मिळू शकतात, तर ते बघा.
कारण मी नेहमी म्हणतो जसं की कुठल्याही हॉटेलच्या वेबसाईटला गेल्यानंतर ते फोटो छान दिसत आहेत म्हणून तुम्ही बुकिंग करू नका, कारण त्याचा फोटोग्राफर छान असतो म्हणून ते फोटो छान येतात. म्हणून तो हॉटेलची वेबसाईट बघू नका, लोकांचे ॲक्च्युअल रिव्ह्यूज जे असतात ते बघा. आणि आजकाल ते सगळेजण पाळतात. येस येस डेफिनेटली येस. आणि इनफॅक्ट मी सांगू इच्छितो, माझ्याकडे जे गुगल रिव्ह्यूज येतात ते बघून लोक अमेरिकन माझ्याकडे फोन का करतात, कारण गुगल रिव्ह्यूजमध्ये चांगले आहेत. हो अच्छा, हे तुमचं क्रेडिट आहे. दुसरं म्हणजे गडबडलेली ठिकाणं सोडून काही शांत पण चांगला अनुभव येईल अशी कमी प्रसिद्ध पण जरा हटके अशी काही ठिकाणं सजेस्ट करा ना, की जेणेकरून या टूर्स इकॉनॉमिक किंवा कमी बजेटमध्ये होतील. डेस्टिनेशन कुठलं निवडायचं हे आपल्या इंटरेस्टवर असतं परत, की एखाद्या हिस्टॉरिक प्लेसला गेल्यानंतर तुम्ही लीजर किंवा लक्झरी एक्सपेक्ट करू नका. आता तुम्ही नेहमी रायगडाचं जेव्हा उदाहरण देतो, रायगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे, त्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला लक्झरी मिळणार नाही. तिथे खायला प्यायला तुम्हाला मिळेल, पण साधारण म्हणजे तुमचं उदरभरण एवढंच होऊ शकतं. तिथे तुम्ही अगदी पिझ्झा पास्ता मागायला गेलं तर तिथे मिळणार नाही. आणि शांत अशी ठिकाणं जर एक माझं आवडतं ठिकाण जर म्हटलं तर बादामी हम्पी हॉस्पिटल, व्हेरी गुड डेस्टिनेशन, छोटं डेस्टिनेशन आहे आणि फ्लाईट कनेक्शन चांगलं आहे, त्याला स्वस्तातलं फ्लाईट कनेक्शन आहे. तिथून सगळंच रिचेबल आहे, म्हणजे तिन्ही डेस्टिनेशन अगदी गाडीने जरी फिरलात तरी 4 दिवसात तिन्ही डेस्टिनेशन आरामात बघून होतात. त्यामुळे ती डेस्टिनेशन तुम्ही बघू शकता. आणि तिथलं गाईड जर घेतलात तर तुम्हाला तिथली माहिती खूप मिळते. ज्यांना फोटोग्राफी करायची आहे ते तिथलं ते खूप सुंदर ठिकाण आहे की जिथे फोटोग्राफी अतिशय सुंदर होती, म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि तिथलं ते स्ट्रक्चर्स म्हणजे जी रुईन्स आहेत, म्हणजे तिथल्या ज्या मंदिरांचे जे अवशेष राहिलेले आहेत तर त्याचे अगदी साध्या कॅमेरामध्ये फोटो काढलेला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो. एकटा प्रवास करावा एकट्याने की ग्रुप टूरमधून अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित आहे, त्यातले फायदे तोटे काय असू शकतील? ग्रुप टूर आणि इंडिव्हिज्युअल टूर म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की वी स्पेशलाइज इन टेलर मेड FIT पॅकेजेस. FIT म्हणजे फ्री इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल, म्हणजे तुम्ही 2 लोक असाल किंवा 4 लोक असाल तर त्यांची जी टूर अरेंज करून देतो वी स्पेशलाइज इन दॅट. ग्रुप टूर असतात त्या कंडक्टेड टूर असतात. ज्यांना माणसांमध्ये मिसळायला आवडतं ते लोक नक्की ग्रुप टूरमध्ये जातात, कारण घरामध्ये पण 3-4 लोक असतात, 30 लोक 4 तिथे गेल्यानंतर आम्ही काय करू हा विचारत असतो. त्यामुळे ग्रुप टूरमध्ये ज्यांना खरंच माणसांमध्ये मिक्स होऊन ट्रॅव्हल करायचं आहे, म्हणजे मुंबईमध्ये आपापल्याच फॅमिलीमध्ये न राहता दुसऱ्या फॅमिलीबरोबर मिक्स होऊन ट्रॅव्हल करायचं आहे आणि डोक्याला ताप नाही द्यायचा आहे. हे कारण एक हा शब्द वापरायचा एक उद्देश असा की तिथे तुम्हाला काही करायला लागत नाही. तो टूर गाईड जे सांगतो ते सकाळी 7 वाजता उठा म्हटलं की उठायचं, 8 वाजता निघा म्हटलं की निघायचं, जिथे जेवायला मिळालं तिथे जेवायचं, रात्री झोपा म्हटलं की झोपायचं, संपलं आहे. तेवढं त्याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. पण आम्ही जेव्हा तुम्ही म्हटलं तसं की इंडिव्हिज्युअल का ग्रुप टूर, तर इंडिव्हिज्युअल टूरमध्ये ॲडव्हान्टेज हा आहे, म्हणजे ॲडव्हान्टेज ग्रुप टूरमधला मी सांगितलं की तुमच्या डोक्याला ताप नसतो. तो ग्रुप टूरवाला घेऊन जातो, तुम्हाला घेऊन जातो, परत आणून सोडतो. इकडे 7 वाजता भेटा म्हटलं की तिथे 7 वाजता भेटायचं, पुढे यायचं. पण इंडिव्हिज्युअल टूर म्हणजे FIT टूर्समध्ये ॲडव्हान्टेज तुमचा हा आहे की गाडी तुमच्याबरोबर असते. म्हणजे जर एखादं अगदी सिम्पल टूर घेतली, दिल्ली आग्रा जयपूर जरी घेतलं, साधी जी टूर आहे सगळेजण करतात, पण दिल्लीला उतरल्यानंतर तो ड्रायव्हर तुम्हाला पिकअप करायला येतो, तुम्हाला हॉटेलला घेऊन जातो, तिथून तुमच्या साईटसिंगला सुरुवात होते. आणि साईटसिंग आम्ही लिहून दिलेलं असतं की काय काय तुम्ही साईटसिंग करू शकता दिल्लीमध्ये. तर दिल्लीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट बघायचीच असते असं नाही. आता रेड फोर्ट, दिल्लीचा जो रेड फोर्ट आहे तो बघितल्यानंतर अगदीच समोर जामा मस्जिद आहे, जैन मंदिर आहे, किंवा पराठावाली गल्ली आहे, तर तिथे सगळ्यांना जायचं असतं असं नाही. मग लोक म्हणतात की अरे पराठेवाले, आता एस्पेशली फॉरेनर्स जेव्हा येतात तर त्यांच्याकडे सुद्धा पराठेवाली गल्ली आहे, तर ते म्हणतात की पराठेवाली गल्ली बघायला कशाला लोक नाही जात, मग पुढे जाऊया. मग त्यांच्याकडे ठरलेला, आम्ही जरी आयटनरी ठरवून दिलेली असली की ही ठिकाणं बघा तुम्ही, तर ती ठिकाणं बघितलीच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला हवी तर बघा, नसेल तर तुम्ही पुढच्या डेस्टिनेशन, तुम्हाला चॉईस असतो. आणि गाडी तुमच्याबरोबर असते. मुख्य म्हणजे तुम्हाला जर एखादं वाटलं की
जाताना रे हे रेस्टॉरंट चांगलं दिसते, आपण इथे थांबूया जेवायला, किंवा तुम्ही जर ड्रायव्हरला जरी सांगितलं की आम्हाला आज लोकल राजस्थानी फूड खायचं आहे बरं का रे, चला तसं घेऊन जातो. तसं आम्ही स्पेशली सांगतो की जयपूरला गेल्यानंतर चोखीदानी म्हणून एक ठिकाण आहे, तिथे ऑथेंटिक राजस्थानी फूड मिळतं. आणि तिथे अगदी तुम्ही म्हणजे आपण घरी कधी जमिनीवर बसून जेवणार नाही, पण तिथे तुम्हाला जमिनीवर बसून जेवायला वाटतात. पत्रावळी असतात, पत्रावळीचे द्रोण केले. म्हणजे आपण आता महाराष्ट्रामध्ये पत्रावळी आणि द्रोण वगैरे वापरणं फार कमी झालेलं आहे, पण तिथे पत्रावळी म्हणजे पानाच्या केलेल्या पत्रावळी आणि पानाचे केलेले द्रोण याच्यात तुम्हाला जेवायला वाटतं. आणि ऑथेंटिक राजस्थानी फूड असतं, आग्रह करकरून वाढतात. तर ते एक तुमचं स्पेशालिटी असते. आणि ग्रुप टूरमध्ये ह्या छोटे छोटे पॉईंट्स जे असतात ते नाही कव्हर करा. आता जयपूरला गेल्यानंतर जर तुम्ही एलिफंट राईड करायचं म्हटलं, ॲमेर फोर्टला जाताना, तिथे ग्रुप टूरला शक्य होत नाही, कारण एलिफंट एका हत्तीवर फक्त 2च जण बसू शकतात. तुमचं जर 35 लोकांचा ग्रुप असेल तर एवढे हत्ती अरेंज करणं कठीण असतं. तो इंडिव्हिज्युअल गेला तर तो ॲडव्हान्टेज आहे. भारतातील निरनिराळ्या ठिकाणासाठी हवामान, गर्दी यांचा विचार केला तर सगळ्यात चांगले महिने कोणते आहेत टूरला जाण्यासाठी? अच्छा, परत त्याच रेफरन्सने सांगतो की तुम्ही नॉर्थमध्ये गेलात तर नॉर्थमध्ये गर्दी प्रचंड असते, त्यावेळेला गरमी कमी असते पण गर्दी जास्त असते. आणि साऊथमध्ये गरमी जास्त असते पण गर्दी कमी असते. पण त्याच वेळेला जर तुम्ही एखादा म्हणजे तुम्ही जर जसं तमिळनाडूमध्ये गेलात तर टेम्पल टूर्स आम्ही टूर करतो, म्हणजे स्पेशली फॉरेनर्ससाठी करतो. तर साऊथ इंडिया टेम्पल टूर्स ऑफ साऊथ अशी टूर करतो. त्याच्यामध्ये जरी तुम्ही बाहेर फिरत असलात तरी त्या उन्हाच्या वेळेला आम्ही शक्यतो अवॉइड करतो. म्हणजे सकाळी लवकर ब्रेकफास्ट करायचा किंवा ब्रेकफास्टच्या आधी मंदिरं बघून यायची त्या एरियातली, परत यायचं, ब्रेकफास्ट करायचा आणि मग पुढच्या डेस्टिनेशनला जायचं. म्हणजे तुम्ही जास्त वेळ AC मध्ये असता, जास्त वेळ सूर्याला एक्सपोज होत नाही. आणि कुठलं डेस्टिनेशन गर्दीचं आहे तर आजकाल बरेच लोक कधीही ट्रॅव्हल करतात. म्हणजे पूर्वीच्या काळी गोवा हे पावसाळ्यामध्येच डेस्टिनेशन नव्हतं, पण आजकाल कॉर्पोरेट डेस्टिनेशन गोवा झाल्यामुळे लीजरला जेव्हा सुट्ट्या असतात, म्हणजे दिवाळीच्या किंवा क्रिसमस किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, तेव्हा गोवा कोकण भरलेलं असतं. आणि ज्यावेळेला लीजर ट्रॅव्हल नसतात, ट्रॅव्हल पॅसेंजर्स नसतात, तेव्हा कॉर्पोरेटनी भरलेलं असतं, कारण कॉर्पोरेटना तेव्हा वेळ काढता येतो, म्हणून ती डेस्टिनेशन असतात. आणि कुठलं डेस्टिनेशन बघावं हे तुमच्या आपापल्या चॉईसवर असतं, कारण तुम्हाला काय इंटरेस्ट आहे त्याच्यावर, आणि बजेटवर. ऑफकोर्स तुम्ही बजेट आणि कधी जाणार आहात त्याच्यावर इंटरेस्टवर ते आपण ठरवतो. विंटरमध्ये जायचं असेल तर विंटरमध्ये सदर्न स्टेट्स किंवा अगदी गुजरातपासनं दक्षिणेकडे, की आता आपण रन ऑफ कच्छ जे म्हणतो ते नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतं, कारण तिथे थंडी बरी असते. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तो तुम्हाला तिथे थंडीच्या दिवसातच मिळेल. तिथे जर तुम्ही गरमीत गेलात तर तिथे टेम्परेचर 48-49 डिग्रीज असतं, तुम्ही तिथे राहूच शकत नाही. आणि नॉर्थमध्ये जायचं असेल तर नॉर्थमध्ये शक्यतो समरमध्ये जावं, की जेव्हा तिथे गर्दी असते पण थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे, म्हणजे अगदी तुम्ही काश्मीर, नैनिताल, हिमाचल प्रदेश, इकडे देहरादून, शिमला, कुलू मनाली आणि सिक्कीम, दार्जिलिंग, गँगटॉक, कॅलिम्पॉंग किंवा भूतानसुद्धा केलं तर त्याकडून, म्हणजे भूतान आणि नेपाळ, आपल्याला भारतीयांना पासपोर्टची गरज नसते, म्हणजे व्हिजा लागत नाही तिथे. पासपोर्ट असेल तर प्रेफरन्स मिळतो, कारण तिथे तुम्हाला एंट्री लवकर मिळते. तिथे भूतानच्या बॉर्डरवर एंट्री करताना तुम्हाला परमिट जे काढायला लागतं ते पासपोर्ट असेल तर पटकन मिळतं, आणि नसेल तरीसुद्धा तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्डवर ट्रॅव्हल करू शकता. तर नॉर्थमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा नॉर्मली समर्समध्ये नॉर्थमध्ये ट्रॅव्हल करतात आणि विंटर्समध्ये साऊथमध्ये ट्रॅव्हल करतात, किंवा सदर्न ग्लोबमध्ये म्हणू शकतो आपण, तसं ट्रॅव्हल करतात. म्हणजे आता जर इंटरनॅशनल तुम्ही हाच प्रश्न इंटरनॅशनल विचारला तर विंटरमध्ये ह्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका किंवा केनिया, घाना हा जो सेक्शन आहे, किंवा अगदी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हा जो सेक्शन आहे तो विंटरमध्ये करायला लागतो, कारण तिथे गरमी म्हणू शकतो आपण, ती गरमी नसते ॲक्च्युली, पण वॉर्मर सीझन असतो. आणि समरमध्ये युरोपियन कंट्रीज किंवा UK, नॉर्वे हा जो भाग आहे तो आपण कव्हर करू शकतो.
सर सोव्हिनियर्स कलेक्शन बद्दल काही आपल्या सजेशन आहेत का, म्हणजे इथे गेल्यावरती काय खरेदी करायची? सोव्हिनियर्स आपण जेव्हा म्हणतो की सोव्हिनियर्स काय आणावेत, म्हणजे आता पुलंच्या भाषेत सांगायचं तर दादर मुंबई 28 आणि पुण्यामध्ये तुळशीबाग इथे सगळं मिळतं, त्यामुळे तिथून काय आणायचं हा काय प्रश्न नाही आहे. पण तिथे गेल्यानंतर नॉर्मली आपण काही ना काहीतरी एक सोव्हिनियर म्हणतो किंवा आपल्या आठवण म्हणा किंवा आपल्या निकटवर्ती फ्रेंड्सना रिलेटिव्हजना काहीतरी देण्यासाठी म्हणून टोकन एक आणतो. तर ते काय आणावं, तर शक्यतो आम्ही सांगतो की मॅग्नेट हा जो प्रकार आहे आपल्याकडे आजकाल फार फॅड झालेलं आहे म्हणाल त्याला, की मॅग्नेट आणलं की द्यायचं ते मॅग्नेटवर लावून ठेवायचं. पण खरं सांगायचं ते ती मॅग्नेट्स तिथे तयार होत नाहीत, ती कुठेतरी मुंबईत तयार होतात आणि तिथे विकली जातात. तुम्हाला खरंच जर सोव्हिनियर घ्यायचं असेल तर तिथल्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तयार होणारे छोटासा काहीतरी प्रोडक्ट असेल, म्हणजे आता तुम्ही आसामला गेलात तर तिथे बांबूपासून केलेले वस्तू मिळतात, तर त्या घेऊन येतात, कारण त्या तिथल्या इंडस्ट्रीला सपोर्ट करणारे असतात. म्हणजे आता आम्ही अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर टूरची घेऊन जातो, तेव्हा तिथून काय आणायचं, तर आम्ही त्यांना तिथून सांगतो की सोलापुरी चादरी घ्या किंवा सोलापूरचे साधे टॉवेल्स जरी असतात तर ते तिथल्या लोकल कडनं घेतलं तर तिथल्या लोकल इंडस्ट्रीला मदत होते. आणि काय सॉव्हिनियर द्यायचं हा ज्या डेस्टिनेशनला जाल तिथे तुम्ही ठरवू शकता. आता काश्मीरला गेल्यानंतर तिथल्या हँडीक्राफ्टने केलेल्या छोट्या छोट्या बोटी असतात, तिथे ज्या आपण दाल लेक किंवा नगीन लेकमध्ये आपण जेव्हा फिरतो त्या ज्या बोटी असतात ज्याच्यात आपण ॲक्च्युअल बसतो, तर तसे छोटे केलेले असतात, मिनिएचर्स असतात त्याच्यात, त्या मिळतात आणि अगदी छोट्या, म्हणजे अगदी 150 रुपयापर्यंत साधारण मिळतात त्या बोटी आणि कुठेही ठेवल्या तरी खूप सुंदर दिसतात. आणि देताना ते चांगलं दिसतं की द्यायला शोपीस म्हणून पण तो चांगला दिसतो. आता मगाशी जसं आसामला म्हणलं की बांबूचं मिळतं, साऊथमध्ये गेल्यानंतर तिथल्या कलाकारांनी केलेल्या लाकडावरचे जे हे असतात तर ते तुम्हाला मिळू शकतं. आपण कोकणात गेल्यानंतर तिथलं जसं शंखांचं जाणतो, ठीक आहे शंख सगळीकडे मिळतात, पण शंखावर केलेलं कार्विंग किंवा शंखाने तयार केलेली एखादी माळ जी असेल ती देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, सर्वात म्हणजे खरेदी, बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय माझ्यासाठी आणि आमच्या महिला वर्गासाठी. म्हणजे बघा असं होतं की एखादी वस्तू आपण घेतली की त्यापेक्षा अधिक चांगली वस्तू जवळच्याच दुकानामध्ये स्वस्त मिळते. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की लोकल बनलेली वस्तू समजून एखादी गोष्ट घ्यावी तर नंतर लक्षात येतं की बाहेरून कुठून तरी ती वस्तू आलेली असते. त्याबद्दल काय आहे? हा माझा स्वतःचाच अनुभव आहे. आम्ही 2 महिन्यापूर्वी केरळला एक ग्रुप घेऊन गेलो होतो आणि तिथे खरेदी करताना खूप छान भांडी दिसली, जी सर्विंग बाउल्स असतात ती, आणि तिथे आम्ही घेतली आणि माझ्या मुलीला द्यायला म्हणून ती आम्ही घेतली आणि तिला दिली. तर तिने नंतर फोन करून सांगितलं, बाबा ही तुम्ही आणलीत केरळहून पण तयार झाली आहेत औरंगाबादला ती. त्यामुळे आपण काय घेतो, तिथले प्रॉडक्ट जरी घेत असलो तरी ते काय घेतो, शॉपिंग काय करतो ह्याच्यावर थोडं लक्ष द्यायचं. आता इंदोर उज्जैन एक छान ट्रिप आहे. इंदोर उज्जैन ओंकारेश्वर महेश्वर ही एक आहे. तर महेश्वरला गेल्यानंतर आपण जेव्हा साड्या घेतो तिथे बरीच दुकानं आहेत की तिथे साड्यांचे वेगवेगळे प्रकार मिळतात किंवा साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स असतात. तर तिथे साडी घेताना थोडी आपण महाराष्ट्रीयन असल्या किंवा भारतीय असल्यामुळे आपण घासाघीस नक्की करतो, पण तिथेसुद्धा घासाघीस म्हणजे प्रत्येक आता ऑफकोर्स शॉपमध्ये गेल्यानंतर फार घासाघीस करत नाही आपण, पण तिथे करावी. कारण एखादी गोष्ट म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एक ग्रुप घेऊन गेलो होतो इंदोर उज्जैन मांडूला, तर तेव्हा आमची एका मैत्रिणीने 2000 रुपयाची साडी ती तब्बल 1200 रुपयाला घेतली होती. म्हणजे ती एवढी महागातली साडी त्यांनी सांगताना सुरुवात त्यांनी 4500ला केली, मग 2000ला द्यायला तयार झाला आणि शेवटी ती 1200ला विकत घेतली आहे. एवढं नेगोसिएशन होतं तिथे, पण प्रत्येक वेळेला होतं असं नाही. पण महिलांचं तुम्ही जसं म्हणलं की तिथे गेल्यानंतर काय शॉपिंग करून काय नको हे होतं. अगदी अक्कलकोट गाणगापूरला गेल्यानंतर सुद्धा सगळ्या आता आमची जी महिला स्पेशल ट्रिप होती आत्ता 8 तारखेला होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना एखाद्या 5 मिनटं जरी मोकळं सोडलं तरी कुठेतरी शॉपिंगला यायचं. त्यामुळे आमची बस तिथे थांबलेली असायची, त्यामुळे सगळ्यांना घेऊन जाणं फार कठीण असतं. आणि स्पेशली जेव्हा एखादी म्हणजे हा एक
एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय कुठे डोमेस्टिक असा इंटरनॅशनल असा एखादी फोल्ड होणारी बॅग तुमच्याबरोबर ठेवा. आपण किती म्हटलं की काही शॉपिंग करणार नाही तरीसुद्धा आपण जाताना जेवढी बॅग छान पॅक करतो तेवढी येताना ती नसते, कारण वापरलेले कपडे असतात, शॉपिंग केलेलं असतं. सो एक एक्स्ट्रा बॅग ठेवा की तुम्हाला शॉपिंग जरी नाही केलं तरी ते कपडे भरून आणायला तुम्हाला कामात येते. आणि ट्रॅव्हल करताना वी ऑलवेज सजेस्ट ट्रॅव्हल लाईट, कमी सामान घेऊन ट्रॅव्हल करा. किंवा डोमेस्टिक फिरताना काय किंवा इंटरनॅशनलला तर कुली मिळतच नाही. म्हणजे कुलं जसे म्हणतात किंवा कुली ओरडलं तरी कोणी कुत्रंसुद्धा आलं नाही, तर त्यातला प्रकार होतो की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना तुम्हाला कोणीही कुली मिळत नाही. तुम्हाला स्वतःचं सामान स्वतःच घेऊन जावं लागतं. आणि जर वयस्कर मंडळी असतील तर त्यांनी तर ट्रॅव्हल करताना कमीत कमी कपडे, म्हणजे मी नेहमी सांगतो की 2 जीन्स घ्या आणि 10 शर्ट घ्या, काय प्रॉब्लेम नाही. 2 जीन्स तिथे घालून फिरा, तुम्हाला कोणी बघत नसतं. लोक प्रेक्षणीय स्थळ बघायला आलेले असतात, तुमच्याकडे बघायला कोणाला वेळ नसतो. फोटो काढायचा असेल तर शर्टाच्या कमरेच्या वरचा काढा, म्हणजे फोटो चांगला दिसेल. त्यामुळे कमी सामान घेऊन ट्रॅव्हल करा. सर, मला असं माहिती की तुम्हाला या क्षेत्रातले बरेच पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्याच्याबद्दलची थोडी माहिती द्या ना आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना. आम्हाला बेस्ट सपोर्ट म्हणजे क्लायंट सपोर्टसाठी आम्हाला अवॉर्ड मिळालेले आहेत. किंवा मॅक्झिमम इनबाउंड टूअर्स या स्पेसिफिक पिरियडमध्ये केला त्याच्याबद्दल आम्हाला अवॉर्ड मिळालेले आहेत. मधुराला स्वयंसिद्धा म्हणून माझी मिसेस मधुरा दामले, तिला स्वयंसिद्धातर्फे टुरिझममध्ये जो अवॉर्ड मिळाला आहे तो एक आहे. की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये महिला फार कमी आहेत, म्हणजे ज्या ओनर्स आहेत अशा काम करणाऱ्या खूप आहेत, पण ओनरशिप असलेल्या कमी आहेत, तर त्याच्यात तिला अवॉर्ड मिळालेला होता. किती छान आहे. आणि सगळ्यात छान अवॉर्ड आम्हाला जो मिळाला होता तो आम्ही अयोध्येला एक ग्रुप टूर घेऊन गेलो होतो. आणि त्याच्याच 2 दिवस आधी अयोध्येमध्ये त्याचं स्टॅम्पचं अनावरण झालं होतं. पोस्टल डिपार्टमेंटतर्फे स्टॅम्पचं उद्घाटन झालं होतं. आणि तो स्टॅम्पचं सेट आम्हाला तिथल्या ते जे विश्वस्त होते त्यांनी आम्हाला तो स्टॅम्पचा सेट दिला होता. सो दॅट इज म्हणजे राम मंदिरामध्ये रामाच्या स्टॅम्पचा सेट मिळणं हे खरं तर मोठा अवॉर्ड होता. भाग्य. आपण आपल्या प्रेक्षकांकरता खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल ब्राह्मण सेवा संघ बोलण्याच्या आणि आपल्या प्रेक्षकांची धन्यवाद. मी ह्याच पॉडकास्टचा उपयोग करून एक अपील करू इच्छितो की मी जेव्हा म्हणतो की माझा बिझनेस हा इनबाउंडचा आहे, तर आम्ही काय करतो बेसिकली वी हँडल इनबाउंड पॅसेंजर्स व्हिजिटिंग इंडिया. त्यांच्यासाठी हॉटेल अकोमोडेशन म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचं रियुनियन असतं. आम्ही एका इन्स्टिट्यूटसाठी मुंबईच्याच इन्स्टिट्यूटसाठी 74 डॉक्टर्स होते, तर त्यांच्यासाठी आम्ही बालीची टूर अरेंज केली होती. ऑल डॉक्टर्स युनायटेड ॲट बाली फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे वेगवेगळ्या देशातनं तिकडे आलेली लोकं होती. तर असे रेफरन्सेस की जे भारतामध्ये येऊ इच्छितात किंवा ट्रॅव्हल करू इच्छितात तशी लोकं. आणि आम्ही अलाइड सर्व्हिसेस म्हणजे एअरलाईन तिकिटिंग असेल, विजाज असतील, फॉरेक्स असेल, हे सगळं आम्ही करतो. तर मला तुमचे रेफरन्सेस हवेत की जे ट्रॅव्हल करू इच्छितात आणि लीजर किंवा ॲडव्हेंचर टूरसाठी ट्रॅव्हल करतात, तर त्यांना माझा रेफरन्स द्या. धन्यवाद. सर, नक्की सर्वजण हे लक्षात ठेवतील. धन्यवाद.